नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं आपल्या सर्वांचं या चॅनलमध्ये स्वागत आहे. असा चॅनलला सपोर्ट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, थंबनेल वरून तुमच्या विषय लक्षात आलाच असेल. शुभ सकाळ, शुभ शनिवार, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज विषय आहे हगवणे कुटुंबाचा. कोण आहे हे हगवणे आणि कुठले राहणारे आहेत आणि काय त्यांचा प्रताप आहे, तर चला बघूया आपण थोडक्यात की काय आहे नेमकं. आज थंबनेल सुद्धा तुम्ही पाहिला असेल की बैलासमोर गौतमीला नाचवलं, तर हा संपूर्ण प्रकार आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया आपण काय आहे यांचा बेस आणि कुठल्या गावच्या आहेत हे. मित्रांनो, हे आहेत वैष्णवी हगवणे, ज्यांनी आता आत्महत्या केली, ज्यांना 9 महिन्याचं बाळ होतं. तर हा विषय अतिशय संवेदनशील आहे मित्रांनो, की जे राजेंद्र हगवणे आहेत, म्हणजे मुळशी तालुका अध्यक्ष, जे राष्ट्रवादीमधून काम पाहायचे, त्यांचं मूळ गाव आहे भुकुम. यांनी या वैष्णवीताईंना टॉर्चर करून आत्महत्येला प्रवृत्त केलं. म्हणजे बरेच काही यांच्यावरती कलम आहेत. तर आपण पाहूया हळूहळू याच्यामध्ये कोण आहेत राजेंद्र हगवणे, त्यांचे पती, त्यांचे दीर. हे पहा मित्रांनो, शशांक त्यांचे पती आहेत, लता त्यांच्या सासू आणि करिश्मा ही त्यांची ननंद आहे. आणि हे आहेत राजेंद्र हगवणे, त्यांचे सासरे, आणि हे आहेत सुशील त्यांचे दीर. ही अशी यांची फॅमिली आहे मित्रांनो. या आहेत मयुरी जगताप, यांच्या थोरल्या सून राजेंद्र हगवणे यांच्या. यांना सुद्धा त्यांनी खूप मारहाण करून घरातून, बरेच दिवस झाले त्या सुद्धा घरातून त्यांच्या माहेरी गेलेल्या आहेत. त्यांच्यावरती अत्याचार करणे, मारहाण करणे व घरामधून बऱ्याच काय काय वस्तूची डिमांड करणे, या सर्व छळाला कंटाळून या शेवटी घर सोडून गेलेल्या आहेत. पण मात्र वैष्णवीताई यांनी मित्रांनो आत्महत्या केलेली. यांनाही जवळजवळ फॉर्च्युनर, 51 तोळे सोनं, 7.5 किलो चांदी, रोख रक्कम, आणि आता सुद्धा काहीतरी चर्चा होती मीडियाला की 50 फ्लॅट सुद्धा यांचे वडील, वैष्णवीताईंचे वडील देणार होते, असं काहीतरी चाललं होतं त्यांचं. अमानुषपणे त्यांना मित्रांनो त्रास दिला जात होता. त्यांची नणंद त्यांच्या अंगावरती थोकली होती, सासू सासरे त्यांना मारत होते. अशा पद्धतीने मित्रांनो या लोकांनी छळ करून या वैष्णवीताईंना संपवलाय. आता हे 5ही लोक हे या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये आहेत. हे आहेत मित्रांनो राजेंद्र हगवणे. हे त्यांचे वडील तुकाराम हगवणे हे मुळशीचे सभापती होते, पैलवानही होते, आणि त्यांचं दूध आणि शेती हा व्यवसाय होता. त्याच वेळी त्यांना बैलांचाही नाद होता. त्यांच्याकडे खिलार बैल होती आणि त्यांना नेहमी दगडूशेठ हलवाईचा, गणपतीचा विसर्जनाचा मान मिळायचा. हे पहा ही खिलार जोड. हे पहा दगडूशेठ हलवाईच्या गणपतीची विसर्जन मिरवणुकीला त्यांची बैल असायची मित्रांनो. मूळ गाव यांचं भुकुम आहे. त्या ठिकाणी आज शेतीला करोडोचा बाजार आलेला आहे. तरी सुद्धा पैशाच्या हवासापोटी ह्या फॅमिलीने दोन्ही सोनांना खूप छळलं आणि त्यातील एकीने तर आत्महत्याच केली मित्रांनो. आता आपला जो थंबनेल होता तो म्हणजे तो जो बैल आहे तो बावऱ्या बैल आहे, शर्यतीतला बैल आहे. 2 वर्षापूर्वीचा तो व्हिडिओ आहे. त्यांनी गौतमी पाटीलला तिथे घेऊन त्याच्यासमोर नाचवलं होतं. बराच व्हायरल व्हिडिओ झाला होता हाच तो बावऱ्या. तसं पाहिलं तर बैलगाडा शर्यतीचा यांचा काही संबंध नाहीये मित्रांनो. मी काही बैलगाडा शर्यतीशी यांची तुलना किंवा जोडत नाहीये यांना, कारण आपलं बैलगाडा क्षेत्र हे खूप पवित्र आहे आणि एक चांगल्या लोकांचं क्षेत्र आहे. त्याच्यामुळं यांनी फक्त एक दिवशी, तो वाढदिवस, बैलाचा वाढदिवस होता की त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी, 2 वर्षापूर्वीची घटना आहे. सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाली होती. त्यावेळेस त्यांनी गौतमीला त्याच्या समोर नाचवलं होतं आणि खूप चर्चेचा विषय झाला होता. त्याच्यामुळं असं काही नाही की हे या लोकांचा बैलगाडा शर्यतीचा काही संबंध आहे. त्याच्यामुळं कुठल्याही शर्यत प्रेमी किंवा बैलगाडा मालक किंवा यांना वाटू नये की हे लोक शर्यतीत आहेत आणि त्यांना बैलगाडा शर्यतीत ओढतोय, असं काही नाही. यांचा काळी मात्र संबंध नाही. या लोकांनी खूप असं नीच कृत्य केलेलं आहे. यांना परमेश्वर तर शिक्षा देईलच देईल आणि कायदा सुद्धा त्यांना कठोर शिक्षा देईल. कारण या 2 सुनांना घरच्या लक्ष्मीने यांनी खूप त्रास दिलेला आहे. म्हणजे हुंड्याच्या पोटी गाडी मागणे, सतत पैसे मागणे, मोबाईल मागणे, महागडे घड्याळ मागणे,
अत्यंत खूप त्रासदायक यांनी या लोकांनी केले आणि यांचा हा पापाचा गाडा मित्रांनो भरलेला आहे. तर आपली या वैष्णवीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.